दिली त्याला आणि झाले. आता कॅमेरा पण मोनिका बॉडी मोनिका रे माझा कोणत्याही आदेशाची वाट न पाहता रात्र दिवस न पाहता सकाळ संध्याकाळ दिवस रात्र मातोश्रीला पहारा दिला आणि ते दाम्पत्य जिकडे राहत होतं आता आपण जमले तिथे देखील पहारा दिला. परिणाम काय झाला? मातोश्री पर्यंत यायचं तर जाऊ दे, घराच्या बाहेर पण ते पाऊल टाकले सगळे नाही. काल बाबरने प्रेस कॉन्फरन्स घेतली, आज सकाळी 9ची वेळ दिली. सकाळी 7 वाजल्यापासून आपले सगळे शिवसैनिक ठार येथे जमले होते, मातोश्री बाहेर जमले होते. 9 वाजले, 9:30 वाजले, 10, 11:30, 12 मातोश्री जाऊ दे, घराबाहेर पाऊल पण टाकलं. शेवटी 3 वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं आमच्याकडनं खूप झालं, शिवसेनेला लग्न हे आम्हाला भेटणार नाही. आणि म्हणून त्यानंतर सगळे जे आपले शिवसैनिक मातोश्री बाहेर होते हे सगळे आपण इकडे जमलो आणि खार येथे ज्या शिवसैनिकांनी गेले 2 दिवस पहारा दिला त्या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं. आणि त्यानंतर आपण 2 प्रमुख मागण्या केल्या. आपले शिवसेनेचे नेते प्रवक्ते विभाग प्रमुख अनंत साहेब यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अशी मागणी केलेली आहे की एकतर राणा दाम्पत्याने शिवसेनेची मातोश्रीची माफी मागावी किंवा मातोश्रीला डिवचण्याबद्दल, शिवसैनिकांच्या भावना डिवचण्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर रीतीने गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर रीतीने पोलीस स्थानकात जाऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण सगळे आज शिवसैनिक इकडे उपस्थित आहोत. आपल्याच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. आणि त्यामुळे माझी उपस्थित असलेल्या सगळ्या आपल्या शिवसैनिक बंधूंना भगिनींना ही विनंती आहे की थोड्याच वेळात पोलीस त्यांना त्यांच्या बरोबर जागेत घेऊन जाणार आहेत, म्हणजे पोलीस स्टेशनच्या चौकीत घेऊन जाणार आहेत, त्यांना पोलीस चौकीत टाकणार आहेत. आणि पोलीस चौकीत घेऊन जात असताना सगळं मिळेल. आणि पोलीस चौकीत घेऊन जात असताना आपण सगळ्या शिवसैनिक बंधूंनी भगिनींनी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण तुम्हाला कल्पना आहे की हे दोघं काय आपल्यासाठी किस जाडकी पत्ती आहे, पण यांच्या आडून जे राजकारण करू पाहतायत त्यांना तेच पाहिजे की कुठेतरी शिवसेनेकडूनच कायदा हातात घेतला पाहिजे. आणि मग ते वारंवार प्रेस समोर जातील, विविध मागण्या करतील, राष्ट्रपती राजवट लावा, अमुक लावा, तमुक लावा. त्यामुळे आपल्याकडून कुठेही काही चुकीचं घडणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. त्यांनी आव्हान दिलं होतं मातोश्री बाहेर ते येतील, ते आव्हान आपण स्वीकारलं. 2 दिवस सगळ्यांच्या साथीने आपण तिकडे उपस्थित राहिलो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपण अधोरेखित केलेला आहे की या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये शिवसेनेला, मातोश्रीला, उद्धव साहेबांना आव्हान देणारा मायकलाल अजून पैदा व्हायचा आहे. आणि म्हणून मी सगळ्या शिवसैनिकांना विनंती करतो की आपण इकडेच थांबायचंय. आणि जेव्हा पोलीस हे त्यांच्या ताफ्यामधून राणा दाम्पत्यानं पोलीस चौकीत घेऊन जातील तेव्हा कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही. उपस्थित असलेले आणि सर्वात आमची आक्रमक महिला आघाडीला देखील माझी विनंती आहे.
जय महाराष्ट्र. आपण पाहिलंय राणा दाम्पत्याच्या खारमधल्या निवासस्थानाबाहेर अजूनही शिवसैनिक उपस्थित आहेत. घोषणाबाजी केली जातीये. माफीच्या मागणीवर शिवसैनिक ठाम आहेत. मात्र वरुण सरदेसाई यांनी आताच शिवसैनिकांना संबोधित केलं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही, चिघळणार नाही याची दक्षता बाळगण्याची एकंदरीतच विनंती शिवसैनिकांना त्यांनी केलेली आहे. शिवसैनिकांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन सरदेसाई यांनी केलेलं आहे. वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत सध्या वरुण सरदेसाई आहेत. उदय, काय नेमकी अपडेट? माफीच्या मागणीवर शिवसैनिक ठाम आहेत आणि याच अनुषंगानं काही वेळापूर्वी वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण आता खबरदारी घ्यायची आहे असं आवाहन शिवसैनिकांना वरुण सरदेसाई यांनी केलेलं आहे. पोलीस राणा दाम्पत्याला पोलीस चौकीत घेऊन जाणार असल्याचं वरुण सरदेसाई यांनी आता शिवसैनिकांना सांगितलं. शिवसैनिकांनी मात्र कायदा हाती घेऊ नये असं आवाहन सुद्धा केलेलं आहे. मात्र राणा दाम्पत्याच्या खारमधल्या निवासस्थानाबाहेर अजूनही मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित आहेत. जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे. पोलीस आता नेमकं या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राणा दाम्पत्याच्या खारमधल्या निवासस्थानाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत. राणा दाम्पत्यानं माफी मागावी या मागणीवर शिवसैनिक अजूनही ठाम असल्याचंच दिसतंय. मात्र यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे. शिवसैनिकांनी कायदा हाती घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. मात्र आता पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार? पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहेत. वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना आवाहन करताना पोलीस राणांना पोलीस चौकीत घेऊन जाणार असल्याचं वक्तव्य केलेलं होतं. त्यामुळे आता पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. आपल्याला माहिती आहे काल संध्याकाळपासून अनेक शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या खारमधल्या निवासस्थानाबाहेर उपस्थित होते, घोषणाबाजी करत होते. भजन आणि कीर्तन देखील केलं गेलं होतं. प्रतिकात्मक प्रत्युत्तर राणा दाम्पत्याच्या ठाम निर्धाराला शिवसैनिकांकडून दिलं गेलेलं होतं. आज सुद्धा मोठ्या संख्येनं शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या या निवासस्थानाबाहेर उपस्थित होते. घोषणाबाजी केली जात होती. माफी राणा दाम्पत्यानं मागावी असं शिवसैनिकांचं म्हणणं होतं. यानंतर आपण पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या